राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, राज ठाकरेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती गंभीर टीका केलेली आहे। ते म्हणतात की उद्धव ठाकरेच गद्दार आहेत, जे सोडून गेले त्यांना गद्दार म्हणतात, पण घरातच गद्दार बसलाय। 2019 पासून जे काही घडलंय त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहे। तिथूनच ही सुरुवात झाली आहे। उद्धवमुळेच राणे, मी आणि शिंदे बाहेर पडलोय। याच्यावर मी उत्तर काय देणार? ज्या उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसून 40 आमदार गेले, हे गद्दार नाही तर काय खुद्दार आहेत का? हे कोणाच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते? हे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या ना। तेव्हा आता राजसाहेबांची चावी भारतीय जनता पार्टी चांगल्यापैकी चावी देते त्यांना। आता त्याच्यामुळे जेवढी चावी दिली तेवढी गाडी तर चालवावं लागेल, ती गाडी चालवतात। बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मस्जिदीवर भोंगे खाली आणले, बंदही झाले, पण उद्धव ठाकरे आडवा आला। काय आडवे आले? काय आडवे आले? जे उलट नियमात कायद्यात बसतं त्याची अंमलबजावणी करा असे आदेश मान्य उद्धवजींनी दिलेले होते त्यावेळेस सुद्धा। आता तेच चालू आहे। आणि तुम्हाला ते काय नेहमीच मस्जिदीवरचे भोंगे, टोल नाके, हे सगळे विषय येत असतात। मला असं वाटतं या विषयातून तुम्ही नेमकं साधायचं काय असतं तुम्हाला? ठीक आहे, नियम कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे एवढं समजू शकतो, पण खुर्चीवर बसल्यावर राज्य करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका ठेवावी लागते। उद्धव ठाकरेंना माझं चॅलेंज आहे की त्यांनी माझ्या धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा। त्यांना धर्मयुद्ध शब्द आवडत नाही, तर त्यांना जिहाद शब्द आवडतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। हे पण आता हे सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत। तुम्ही काय दिवे लावले 2-2.5 वर्षात याचा हिशोब महाराष्ट्राला दिला पाहिजे। धर्मयुद्ध आणि जिहाद याच्यात कोणतं युद्ध आहे? हे तर तुम्ही केलेलं काम काय ते दाखवा लोकांना, त्याच्या आधारावर लोक मतदान करतील। तुम्ही पक्ष फोडण्याचे धंदे केले, पक्ष फोडायचे धंदे केले, तुम्ही हा महाराष्ट्र लुटला, हा महाराष्ट्र गुजरातच्या पायी नेऊन ठेवला, या महाराष्ट्रातले उद्योगधंदे तुम्ही गुजरातमध्ये नेले, त्याच्यावर बोला ना। धर्मयुद्ध आणि जिहाद काय? लोक करतील मत, ज्याला मतं ज्याला योग्य वाटतं त्याला मतदान करतील। त्याच्यात जाती धर्माचा प्रश्न येतो कुठं? निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंवर घाणेरडे आरोप केले आहेत। लोकसभेला त्यांच्या प्रचार सभेला गेलेले राज ठाकरे आता बाळासाहेब ठाकरेंवरून उद्धव ठाकरेंवर टीका करतायत, अशी चर्चा सोशल मीडियात रंगली। हे दोन्ही सुपारी घेतलेले लोक, सुपारीबाज लोक आहेत ते। मस्त तर राज ठाकरेंना अख्खा महाराष्ट्र ओळखतो चांगल्या पद्धतीनं, कशा सुपाऱ्या घेतल्या जातात, लावर येतो व्हिडिओ, टोल नाक्याचं आंदोलन, जे काय मधल्या काळात। आता लोकसभेला काय भूमिका होती तुमची? आता तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणतात, त्याच्याच अलायन्समध्ये उभे राहणार लोक, त्यांच्या विरोधात तुमचे उमेदवार उभे। नेमकी तुमची भूमिका काय? तुमची भूमिका या महाराष्ट्राला कळू द्या। ही भूमिकाच अजून जनतेला कळाली नाही। तुमची सगळ्या या गोष्टी मांडत असताना मला असं वाटत नाही लोक तुमच्या बोलण्याची दखल घेतील। उलेमा बोर्डाच्या काही मागण्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मान्य केल्यात का, असा प्रश्न आहे तुमच्यासाठी? मला नाही माहिती, शिवसेनेकडे या सगळ्या गोष्टी आलेल्या नाही। आणि जर योग्य मागण्या कोणी ठेवल्या तर त्या मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे? बोर्ड भारताच्या बाहेरचं आहे का? जर असेल, या हिंदुस्थानच्या या देशाचे नागरिक म्हणून कोणाच्या काही मागण्या असेल आणि त्या मान्य करण्या असेल घटनेच्या चौकटीत, तर त्याला काय प्रॉब्लेम आहे? वोट जिहाद के सिपे सालाहर पवार ठाकरे और पटोले हो सकते हैं क्या, असं उपरोधिक प्रश्न नोमानींनी केला आहे। मात्र फडणवीस यांनी ते नोमानींचं स्टेटमेंट म्हणून काल माध्यमांना सांगितलेलं आहे। काय वाटतं? हे आता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, यांना पराभव समोर दिसतोय, म्हणून आता हे असे विषय काढले जातात। महाराष्ट्रात हे विषय चालणार नाही। कालीचरण महाराजांनी जरंगे पाटलांवरती अत्यंत वाईट शब्दात टीका केलेली आहे। ते म्हणाले की जरंगे हा हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे। मुंबईत लाखो लोक गेले, ते खातील काय, टॉयलेटला कुठं जातील हे टेन्शन होतं, अशी खिल्ली त्याने उडवली। शिवाय थडग्यावर चादर चढवणारा चादड्या म्हणून जरांगेचा उल्लेख केला आहे कालीचरण। 200 लोक होते कालीचरण महाराजाच्या कार्यक्रमाला, आणि त्याच्यामुळे ज्याच्या कार्यक्रमाला एवढी जाहिरात केली हिंदू जनजागरण, तर त्याला 200 लोक उपस्थित होते। त्यामुळे मला असं वाटत नाही त्यांच्या म्हणण्याचं फार काही दखल घ्यावी, असं मला तरी वाटतं। पण मग कालीचरण
शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोतावळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात एक ते स्वतःला संन्यासी म्हणवतात, संत म्हणवतात आणि निस्वार्थी म्हणवतात आणि दुसऱ्या बाजूला एका पक्षाची सत्ता यावी यासाठी सभा घेतात. हे सगळे पेरलेले लोक आहेत. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीनं हिंदू जनजागरण नावाने यांच्या सभा चालू असतात. या प्रचार सभाच असतात. ह्या महायुतीसाठीच होती प्रचार सभा आणि याला 200 लोक होते. याच्यातच सगळं काय आलं. हे सगळं सांगतात ना धर्मयुद्ध वगैरे, तर मग कालीचरण महाराजाला लाखो लोक यायला पाहिजे होते. 200 लोक काय आले? याचा अर्थ लोकांना या सगळ्या गोष्टी पटत नाही. गोविंदगिरी महाराजांनी असं म्हटलंय की बाळासाहेबांची वारस आता औरंगजेब माझा भाऊ असल्याचं म्हणतात. मात्र एका मॉर्फ व्हिडिओवरून गोविंदगिरीने हे विधान केलंय. त्याबद्दल काय भूमिका आहे तुमची? मला नाही माहिती आहे. गोविंदगिरी महाराज आता राजकारणात कसे काय आले मला माहिती नाही. मला वाटतं राम मंदिर न्यासाचं काहीतरी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. कोणत्या व्हिडिओशी ते बोलतात मला नाही माहिती. सोयाबीन मुद्दा प्रचंड अडचणीचा ठरतो ह्या निवडणुकीमध्ये, त्याबद्दल काय भूमिका आहे तुमची? सोयाबीनच्या विषयी जे धोरण आहे केंद्र सरकारचं, हे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. काही लिपापोती करण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्रालयाने काल केला आहे, पण त्याला कोणताही अर्थ नाही. शेतकरी देशोधडीला लावले जातात सोयाबीनच्या प्रकरणामध्ये. आज या ठिकाणी शेतकरी या सोयाबीनला जो भाव असला पाहिजे तो मिळत नाही. जो भाव 2014च्या आधी तोच भाव आज सोयाबीनचा आहे. आणि मला वाटतं सोयाबीनच्या बाबतीत सरकारचं जे धोरण आहे शेतकऱ्यांना आत्महत्येकडे प्रवृत्त करणार आहे. याच्याकडे कोणतंही लक्ष सरकार देत नाही आणि याचे परिणाम या विधानसभेत सरकारला भोगावे लागतील. तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.